स्वागतम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पोस्ट केलेली आहे यावर्षीची, म्हणजे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025ची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. या चॅनलवर मी पोस्ट केली होती, पण त्याची उत्तरं द्यायची राहिलेली होती, ती आज आपण पाहूया. विषय आहे मराठी. मराठीचा कोड नंबर आहे 2 आणि 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 12 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही कृतीपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला कृतीपत्रिकेत तिथे जागा दिलेली असते आणि ही प्रश्नपत्रिका आहे बोर्डाचं जे मॉडेल ॲन्सर येतं टीचरकडे त्यानुसार सोडवलेली आहे. म्हणजे ही मॉडेल ॲन्सर इथे दिलेली आहेत, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता 12वीची परीक्षा दिलेली आहे आपली उत्तरंसुद्धा ती चेक करू शकतात. चला तर पाहूया. मराठी इयत्ता 12वी कला वाणिज्य विज्ञान या तीनही शाखांची ही कृतीपत्रिका आहे. कृतीपत्रिका त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचून फॉलो करायच्या आहेत. महत्त्वाच्या सूचना असतात. पहिली सूचना, आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. महत्त्वाची सूचना आहे की जी आकृती आहे ती व्यवस्थित काढायची आहे किंवा चौकट आहे, पेन किंवा पेन्सिल वापरायचं आहे. दुसरी सूचना, स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. भाषा विषयाचा पेपर आहे. मराठी शुद्ध लेखनाचे सर्व नियम वापरून व्यवस्थित पेपर लेखन किंवा उत्तरपत्रिका लिहायची आहे. चला तर पाहूया आपण कृतीपत्रिका कशी सोडवायची ते. विभाग पहिला आहे गद्य विभाग आहे हा, आणि एकूण गद्य म्हणजे धडे त्याच्यावर 20 गुण आहेत आणि एकूण आपल्याला 6 धडे आहेत, त्याला 20 गुण आहेत. कृती क्रमांक पहिली अ, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, त्याला 8 गुण आहेत. आता उतारा पुढे दिलेला आहे, पण इथे मी लगेच उत्तरं पण घेतलेली आहेत पहा. नंबर 1, कारणे लिहा. अनेक अपघात होतात कारण. आता इथे उत्तर लिहायचं आहे 1 गुणाच्यासाठी. त्याचं उत्तर आहे पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे. याला 1 गुण मिळेल तुम्हाला. दुसरा प्रश्न किंवा कारण विचारले, अस्वाभाविक वेग कमी करावा कारण. इथे उत्तर आहे अस्वाभाविक वेग आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेतो. इथे उत्तर लिहायचं 1 गुणाच्यासाठी. क्रमांक 2चा प्रश्न आहे विधाने पूर्ण करा, त्याला 2 गुण आहेत. वाढता वेग म्हणजे टिंबटिंबच्या जागी लिहायचं उत्तर ताण. आणि रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी, तिथे उत्तर लिहायचं रातराणी. असं हे 1-1 गुणांच्यासाठी. अशा प्रकारे हे उतार्यावरचे छोटे प्रश्न आहेत चौकटीतले. चौकट पेन किंवा पेन्सिलने करा आणि उत्तरं पहा तुमची बरोबर आलेली आहेत किंवा नाहीत. आता आपण मूळ उतारा पाहूया. वेगवशता हा जो आपला पाठ आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा, त्यातला हा उतारा आहे. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटले जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी तेवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. उठणे, बसणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. आणखी आहे परिच्छेद, आपण पाहूया. निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, डबल ओळी आल्या तिथे. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे.
उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. आता तिसरी कृती आहे, यावर स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे आणि त्याला 4 गुण आहेत. आणि इथे ऑप्शनला किंवा प्रश्न दिलेला आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा, किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दात लिहा. 2 पैकी एकच सोडवायचे तुम्हाला उत्तरपत्रिकेत, पण इथे मात्र मी दोन्हीही स्वमत अभिव्यक्तीच्या कृती सोडवलेल्या आहेत. आपण पाहूया. स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे 4 गुणांच्यासाठी. त्यातली पहिली, उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, वाहन हे सोयीसाठी असते, ते साधन आहे. आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात, आपली कामे बराबर होतात. वाहनाचे हे स्थान ओळखले पाहिजे. या पलीकडे आपल्या भावना गुंतवू नयेत. वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो, उत्साह उल्हास शरीरात सळसळतो, म्हणजे आपल्या भावना उचंबळून येतात. या भावनांवर आपण आरूढ झालो तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघातांची शक्यता निर्माण होते. आता इथे एवढं उत्तर दिलेलं आहे. यापेक्षाही आणखी तुम्ही भर घालू शकता किंवा या उतार्याच्या आधारे आणखी लिहू शकता. आपल्या वाहनावर धडकेल का? आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का? त्यावेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल? त्याच्यापैकी कोणीही स्वतःची दिशा बदलण्याचा संभव आहे का? इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणात करावा लागतो. त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती याखेरीज कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत. एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती सावलीसारखी वावरत असते. तासनतास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्याने सुद्धा वाहनाला हादरे बसतात, सांधे दुखतात, ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण हे समीकरण तयार होते. आता यात दुसरा प्रश्न घेतलेला आहे की गाडी चालवताना कोणती काळजी घ्यायची किंवा वाहन चालवताना. गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होतो. गाडी चालवायला बसण्यापूर्वीची पूर्वतयारी. 1. प्रत्येक वेळी गाडी चालवायला बसण्यापूर्वी वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, अन्य आवश्यक कागदपत्रे, विमा, PUC इत्यादी घेतल्याची खात्री करून घ्यावी. 2. टायरमधील हवा आणि गाडीतील इंधन पुरेपूर असल्याची खात्री करावी. 3. गाडीतील प्रवाशांना वाहतुकीच्या सामान्य नियमांची कल्पना द्यावी. आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे त्याची माहिती द्यावी. प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यावयाची काळजी. 1. गाडीवर पूर्ण लक्ष ठेवावे. गाडीतील प्रवाशांच्या गप्पात सामील होऊ नये. गाडीचा वेग 50-60 किलोमीटरच्या पलीकडे जाऊ देऊ नये, कारण आपल्याकडील रस्ते अजूनही 60 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाण्यास योग्य बनवलेले नाहीत. जास्त वेगामुळे सतत हादरे बसतात आणि सर्वांनाच त्रास होतो. शारीरिक व्याधी जडतात, म्हणून जास्त वेगाचा मोह टाळावा. गाडीतील प्रवाशांना गप्पा मारण्यास बंदी घालता येत नाही, तरीही गप्पांच्या ओघात अचानक मोठ्याने ओरडणे किंवा हास्यस्फोटक विनोद करणे या गोष्टी टाळण्याच्या सूचना द्याव्यात. स्वतःची लेन सोडून जाऊ नये. लेन बदलताना, वळण घेताना, रस्ता बदलताना खूप आधीपासून तयारी करावी. योग्य ते सिग्नल द्यावेत. वाटेत जागोजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. गाडीत धूम्रपान, मद्यपान करू नये. गाडी चालकाने तर मुळीच करू नये. अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो. 2 पैकी एक कोणतंही लिहा. कृती क्रमांक पुढची आहे दुसरी. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. 1. उत्तरे लिहा. उत्तरे पण इथं मी घेतलेली आहेत. लेखकाला दातदुखीचा संशय येण्यामागचे कारण लिहा. आता हा दंतकथा हा पाठ आहे. पुढच्या स्लाईडवर त्याचा परिच्छेद घेतला आहे. आता त्याचं उत्तर काय आहे तर इथं उत्तर दिले. परशा पैलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे 4 मुंड्यात चीत झालेला पाहिला म्हणून दातदुखीचा संशय आला. प्रश्न आहे. लेखकाच्या दृष्टीने परशा विचारत असलेला उर्मट सवाल लिहा. परशाने विचारलं होतं, काय कुठं निघालास? असं 1-1 गुणांच्यासाठी हे उत्तर लिहायचं. पुढची कृती आहे 2. परशा पहिलवानाची 2 वैशिष्ट्ये लिहा. आणि इथे 2 वैशिष्ट्ये घेतलेली आहेत. रानात लांडग्याशी एकटा झुंजणारा 1 गुण आणि लांडग्याचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने हाणणारा 1 गुण. अन्य उत्तरं देखील स्वीकारली जातील अशी सूचना दिलेली आहे. आता पाहूया दंतकथा हा पाठ वसंत सबनीस यांचा.
मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पैलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे चारी मुंड्याची झालेला मी पाहिला तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. परशा हा जन्मापासून पेहलवान, रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला, अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा इटीत चालायचा की जसा काही वनराजच. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला की का रे कुठं निघालास असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. चाललोय कुस्ती मारायला, येतोस? कुस्ती असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू असं म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. लय हाडं आहेत तुझ्या अंगात, दगडावानी लागत्यात हाताला असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्यावर चढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार गमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो शिंह म्हणायचा. स्वतःला शिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. आता यावर स्वमत अभिव्यक्तीची तिसरी कृती आहे. स्वमत अभिव्यक्ती 4 गुणांच्यासाठी. परशाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात लिहा किंवा दातदुखीच्या अनुभवाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. 2 पैकी एकच सोडवा. पण मी मात्र इथे दोन्ही उत्तरं घेतलेली आहेत. ही लिहा किंवा यापेक्षा वेगळं लिहा. परशाचं व्यक्तिचित्र. परशा पहेलवान हा जन्मजात ताकदवान आणि धाडसी होता. तो लांडग्यांशी लढलेला, मजबूत शरीराचा आणि आत्मविश्वासाने भरलेला व्यक्ती होता. त्याच्या चालण्याच्या ऐटीवरून तो स्वतःला शक्तिशाली समजत असे. तो नेहमी आत्मगौरव करत असे आणि स्वतःला सिंह म्हणून घेत असे. त्याला स्वतःच्या ताकदीचा फार अभिमान होता. आणि किंवाचं उत्तर आहे दातदुखीच्या संदर्भातला अनुभव. सुरुवातीला मला दातदुखीचे महत्त्व वाटत नव्हते आणि मी अशा लोकांची थट्टा करीत असे. पण जेव्हा मी बलवान परशा पहेलवानाला दातदुखीमुळे त्रस्त पाहिले तेव्हा मीही दातदुखीबाबत गंभीर होऊ लागलो. दातदुखी माणसाला किती असह्य वेदना देऊ शकते हे मला उमगले. हळूहळू मला जाणवले की वेदना सहज दुर्लक्षित करता येणारी नाही आणि याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आता हे खूप थोडं उत्तर आहे. यात आणखी तुम्ही भर घालू शकता किंवा वेगळं लिहू शकता. पुढची एक कृती आहे पहिल्या विभागातीलच. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हा जो उतारा दिलेला आहे पुढच्या स्लाईडवर, हा उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक वाचून उत्तर लिहायचं. पण इथे उत्तरं मी घेतलेली आहेत. याच्यावर 4 गुण आहेत. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. खऱ्या मित्राचा धर्म कसा नसावा ते लिहा. उत्तर आहे कारण नसताना प्रशंसा करण्याचा. दुसरा प्रश्न आहे सूर्याला मित्र का म्हणतात ते विशद करा. चं उत्तर आहे पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची शरम वाटते. असं एक वाक्यात उत्तर लिहायचं. 2 गुण आहेत त्याला. आता मूळ परिच्छेद काय आहे ते पाहूया आपण. कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्मच नव्हे. इथे एक उत्तर आहे. विणेच्या तारांवरून केव्हाही बोट फिरवले तरी त्यातून आपल्याला आल्हाद देणारा मधुर नादच निघतो. पण खऱ्या मित्राच्या हृदयाच्या तारा अशा नसतात. आपण सत्कृत्य केले तर त्या तारातून गौरवाचे गोड शब्द निघतील. पण आपण चुकत असलो तर अनुशासनाचा गंभीर शब्द त्यातून निघाल्याखेरीज राहणार नाही. सदा सर्वदा नम्र भाषणांनी रिझवणे हे मित्राचे कार्य नाही. आपले चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल तो सावरतो तोच आपला खरा मित्र होय. मित्र म्हणजे केवळ आपल्या जीविताचे अलंकार नव्हेत. आपल्या जीवित प्रवाहाला योग्य वळण देणारे हे तट आहेत. काजव्यांचे थवेच्या थवे जर आपल्याला दिसले तर त्यांची शोभा मोठी रमणीय वाटल्या वाचून राहत नाही. पण त्या शोभेचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला अंधकारात राहावे लागते. आपल्याला वाममार्गाच्या अंधारात टाकून केवळ आपल्याला क्षणभर सौख्य देणाऱ्या या काजव्यांप्रमाणे खरे मित्र नसतात. खरा मित्र सूर्यासारखा असतो. त्याच्या सानिध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा आपल्या मनाला वाटत असतो व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची आपल्याला शरमच वाटते. म्हणूनच सूर्याला मित्र म्हणतात की काय कोण जाणे. त्या त्या प्रसंगी सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतीमय सांत्वन आणि कठोर उपदेशवाणी ज्याच्याकडून लाभते तोच खरा मित्र होय. यावर आणखी दुसरा प्रश्न आहे. खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये लिहा. 2 गुण. इथे उत्तर आहे
प्रसंगी सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतीमय सांत्वन आणि कठोर उपदेश वाणी. इथे उत्तर आहे ते परिच्छेदात शेवटच्या ओळींच्या मध्ये. विभाग क्रमांक 2 पद्य म्हणजे कवितांचा, त्याला 16 गुण आहेत. कृती क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, त्याला 8 गुण आहेत. कृती पुढच्या स्लाईडवर आहे. रंग माझा वेगळा, सुरेश भटांची गझल. एका शब्दात उत्तरे लिहा, इथे उत्तर पण घेतलेले आहे मी, 2 गुण आहेत. कवीच्या सवे गीतापरी राहणारे आसवे, उत्तर आहे. कवीचा लळा ज्याला लागलं तो, ते आहे दुःख. दुसरा प्रश्न, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा, 2 गुण. सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो, त्याचं उत्तर आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. आणि प्रश्न आहे, माझा प्रकाशमान होण्याचा सोहळा माझे यासाठी नाही, त्याचं उत्तर लिहायचं माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. उत्तरं पण इथे घेतलेली आहेत. कविता आहे रंग माझा वेगळा. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुने गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या हिजळा. राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळ्याना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. यावर तिसरी अभिव्यक्ती आहे 4 गुणांच्यासाठी. सुख आणि दुःख याविषयीच्या तुमच्या भावना स्वतःच्या शब्दात स्पष्ट करा. आता जे उत्तर मी दिलेलं आहे यापेक्षा वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. सुख हे मनाला आनंद देणारे असते, पण ते कायमस्वरूपी नसते. आपल्याला सुखाच्या अनुभवांमध्ये आपले जीवन हलके आणि आनंददायी वाटते, मात्र ते क्षणिक असते आणि एकानंतर दुसऱ्या रूपात दुःख येते. दुःख आपल्याला तात्कालिक वेदना आणि अश्रू पूर्ण करते, पण त्याच दुःखातून आपण शिकतो आणि अधिक सशक्त बनतो. सुखाच्या वेळी आपण शांती आणि समाधान अनुभवतो, पण दुःखाच्या काळात आपल्याला आत्मपरीक्षण करायला मिळते. जीवनातील या 2 विरोधाभासी अनुभवांचा एकत्रित परिणाम होतो, कारण सुख आणि दुःखाचे संतुलन ठेवणे हेच जीवनाचे खरे सार आहे. सुखाच्या काळात आपण इतरांशी प्रेम, सहकार्य आणि आनंद वाटून घेतो, तर दुःखाच्या काळात आपण आपले वचन आणि धैर्य तपासतो. दोन्ही अनुभव आपल्याला आपले जीवन समजून घेण्यास आणि आत्मविकासासाठी मार्गदर्शन करण्यास मदत करतात. यापेक्षा वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. पुढची कृती आहे खालील ओळींचा अर्थ लिहा, 4 गुणांच्यासाठी. आरशातील स्त्री कविता. सहज आरशात पाहिलेने डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक तू कशी होतीस ते. या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. आपण उत्तर पाहू. ही कविता एका स्त्रीच्या अंतर्मुख होण्याचा भावस्पर्शी अनुभव मांडते. संसारात पूर्ण गुंतलेल्या स्त्रीने सहज आरशात पाहिल्यावर तिला आपल्यातील मोठा बदल जाणवतो. आरशातील प्रतिबिंब तिचेच असते, पण तरीही तिला वाटते की ती पूर्वीची ती राहिली नाही. आरशातील स्त्री तिला विचारते, तूच ना ग ती, पण तिचे रूप आणि अस्तित्व इतके बदलले आहे की स्वतःलाही ती ओळखू शकत नाही. संसारात वावरणाऱ्या स्त्रीचे अंतर्बाह्य रूप बदललेले असते. कवयित्री तिच्या पूर्वीच्या आठवणी जागृत करत म्हणते की ऐक, तुला सांगते, तू पूर्वी कशी होतीस. म्हणजेच पूर्वीची ती निरागस, आनंदी आणि उत्साही स्त्री आता कशी बदलली आहे याचे भान तिला होते. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा 2 पैकी. त्याला 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचंय. विंचू चावला या भारुडातील. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. किंवा दुसरा पण प्रश्न आहे. आता आपण विंचू चावला या भारुडातील ओळींचा अर्थ स्पष्ट करू. वरील ओळीत भावसौंदर्य अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. या ओळींचा अर्थ असा आहे की वाईट प्रवृत्ती, अज्ञान आणि अंधकारमय विचार म्हणजे तमोगुण मागे सारून सत्वगुणांचा म्हणजे पवित्रता, ज्ञान आणि शुद्धतेचा स्वीकार करावा. विंचू आणि इंगळी यांचा प्रतिकात्मक वापर इथे केला आहे. विंचू आणि इंगळी हे त्रासदायक व धोकादायक असतात. तसेच मनुष्याच्या आंतरिक प्रवृत्ती आणि दूषित विचारही विघातक ठरतात. म्हणूनच सत्वगुणांचा अंगीकार केल्यास वाईट विचार आणि दुर्गुण झटकन नाहीसे होतात.
अगदी जसे जडीबुटीने विंचवाचे विष उतरते. या काव्यपंक्तीत आध्यात्मिक दृष्टिकोन, नैतिक मूल्ये आणि मानसिक शुद्धतेचा संदेश आहे. शब्दात प्रभावी लय, ओजस्वी भाषा आणि रूपकात्मकता दिसून येते, जी काव्याची शोभा वाढवते. आता किंवा प्रश्न आहे रसग्रहण करण्यासाठी. रोज मातीत कल्पना दुधाळे यांची कविता. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद गजीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. वरील ओळींचे रसग्रहण करा. आपण पाहूया उत्तर. रसग्रहणामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषा सौंदर्य लिहायचं असतं. आशय सौंदर्य पाहू. रोज मातीत या कवितेत कवयित्री कल्पना दुधाळे यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टांचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. या ओळींमधून शेतकरी स्त्री शेतजमिनीतच आपला संसार उभा करते आणि या मातीतच जगते याचे प्रभावी चित्रण केले आहे. काव्य सौंदर्य. शेतकरी स्त्री सरी वाफ्यामध्ये कांद्याची रोपे लावताना जणू स्वतःचा जीवच त्या रोपांमध्ये गुंतवते. ती आपल्या काळ्या आईला हिरव्या पिकांच्या रूपाने सजवते आणि गोंधनाच्या नक्षीप्रमाणे शेतभर पीक फुलवते. शेतकरी स्त्री शेतजमिनीत आपले जीवन समर्पित करत हिरव्या स्वप्नांचे साकार करण्याचा प्रयत्न करते. तिचा संसार आणि तिचे जीवन मातीतच रुजलेले आहे. भाषा सौंदर्य. कवितेतील शेतकरी स्त्री साध्या आणि सोज्वळ भाषेत तिचे मनोगत व्यक्त करते. तिच्या भाषेतून तिचे कष्ट आणि संघर्ष समजून येतात. कवयित्रीने लोकगीतासारखा सैल छंद वापरून अभिव्यक्ती अधिक प्रभावी केली आहे. नादमय शब्दकलेने कविता साकारत जाते. विशेषतः रोज मातीत नांदत ही ओळ वाचकाला भावस्पर्शी वाटते. प्रत्येक शब्दरचना शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यासमोर उभे करते. यानंतर आहे विभाग 3, कथा साहित्य प्रकार, आणि त्याच्यावर एकूण 10 गुणांच्या कृती आहेत. कृती क्रमांक 3. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण. आता उतारा पुढच्या स्लाईडवर आहे. उत्तरे इथं घेतली आहेत. एका वाक्यात उत्तर लिहायचंय. कथानकाचे प्रयोजन लिहा. 1 गुण आहे. उत्तर. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकापर्यंत पोहोचवणे. दुसरा प्रश्न आहे नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा. 1 गुण. कथेतील चांगल्या वाईटाचा संघर्ष. 2 गुणांच्यासाठी 2 प्रश्नांची उत्तर लिहायची. आता आपण उतारा पाहूया. कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. कथनकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातूनच कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाही पण जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. आता यावर दुसरा प्रश्न आहे. कथाकाराच्या पात्रे या शब्दरूप प्रतिमेची 2 वैशिष्ट्ये लिहा. त्याचं उत्तर आहे 2 गुण आहेत त्याला, आणि उत्तर आहे कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते. त्या पात्रांशी जवळीक असते. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 6 गुण. म्हणजे एका कृतीला 3 गुण आहेत. 4 पैकी केवळ 2 सोडवायच्या. पण इथे उत्तरपत्रिका म्हणून मी 4ही उत्तरं घेतलेली आहेत. शोध या कथेतील अणूचे स्वभाव चित्र रेखाटा. गावातील उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. आणि गडी या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. आपण पाहूया क्रमांक 1.
शोध या कथेतील अणूचे स्वभावचित्र रेखाटा. आता हे उत्तर घेतलेलं आहे, यापेक्षा अधिक तुम्ही लिहू शकता, वेगळंही तुम्ही लिहू शकता. उत्तर, शोध या कथेची नायिका अणू आहे. ती चार चौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती तरेबाईक विक्षिप्त वाटेल, पण ती तशी नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत, यावर ती ठाम आहे. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती 5 वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्राच्या आधाराने जगतो. अशावेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अणू नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व अणू स्वतःसाठी घडवत होती. दुसरा प्रश्न आहे त्यातलाच. गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर, उचापती करणारे लोक सर्वत्र असतात असे आता माझे मत झालेले आहे. गडी या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे, शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरात सुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावे, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला तर त्यांची किंमत नाहीशी होईल अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचे नसते. फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांची चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून दूर ठेवले पाहिजे, तरच आपला देश सुधारेल. पुढची कृती आहे, जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. उत्तर, जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा या विधानाचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीला जगाकडे बघण्याचा स्वतःचा एक दृष्टिकोन असतो. समाज, परिस्थिती, शिक्षण, संस्कार आणि अनुभव यांच्या आधारे प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे बघताना दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे मत, अनुभव आणि तर्कशक्ती वापरणे अधिक महत्त्वाचे ठरते. एखाद्या गोष्टीकडे पाहताना दुसऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून राहिल्यास आपण आपली स्वतंत्र विचारसरणी गमावू शकतो. म्हणूनच जगातील घटनांकडे पाहताना स्वतःच्या विचारसरणीचा चष्मा असणे आवश्यक आहे. हा चष्मा म्हणजे आपले ज्ञान, अनुभव आणि मूल्य यांचा समतोल असला पाहिजे, जो आपल्याला योग्य आणि अन्याय यातील फरक ओळखायला मदत करतो. चौथा प्रश्न किंवा कृती आहे, गडी या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. गडी हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे. गडीच्या गावावर प्रभाव असायचा, त्याचबरोबर गडीचा आधारही असायचा. ती गडी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली, तरीही तिचा आधार होता. उन्हा पावसाला तोंड देत त्यांच्याशी झगडत गडी ताठ उभी होती. हळूहळू ती खंगत गेली. चारही बाजूंनी ती कणाकणाने कोसळत होती. उचापती लोकही गडी पडण्याची वाटच बघत होते. गाववाल्यांना गडी कोसळली तर हवीच होती. गडी खालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते विळ्याने हळूहळू जमीन उकरतच होते. गाव खरे तर चांगल्या दिशेने चालले होते, पण उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची दिशा ढळली. जे गडीचे झाले तेच गावाचे झाले. गडी ही कथा त्या लहानशा गावाच्या स्थित्यंतराचे, पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली तशी गडीचीही झाली. तीच गत बापू गुरुजींची झालेली आहे. गाव, बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ही गडी होय. म्हणून गडी हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. विभाग क्रमांक 4 आहे, उपयोजित मराठी 14 गुण आहेत त्याला. कृती क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 पैकी आणि 4 गुण आहेत, म्हणजे एका कृतीला 2 गुण आहेत. 1. मुलाखतीच्या पूर्वतयारीबाबत थोडक्यात लिहा. 2. माहितीपत्रकाच्या रचनेची 2 वैशिष्ट्ये लिहा. 3. अहवालाची प्रमुख 4 अंगे लिहा. आणि 4. वृत्तलेख लिहिताना घ्यावयाच्या काळजीचे कोणत्याही 2 बाबी लिहायच्या आहेत. 4 पैकी 2 सोडवा. आता 4ही उत्तर आपण पाहूया.
मुलाखतीच्या पूर्वतयारीबाबत थोडक्यात लिहा. उत्तर: मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीची आवश्यकता असते. पूर्वतयारीमुळे मुलाखतकाराचा आत्मविश्वास ते रसिक श्रोत्यांची कौतुकाची थाप इथपर्यंतचा मुलाखतीचा प्रवास सुकर होतो. मुलाखतीत त्यांचे संपूर्ण नाव, जन्मस्थळ, आवडीनवडी, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्य, कर्तृत्व, पुरस्कार, लेखन, वैचारिक भूमिका इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती मुलाखतकाराला आधीच तयार ठेवावी लागते. मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. मुलाखतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीतील प्रश्नावली. पूर्वतयारीत विषयाला समर्पक अशी प्रश्नावली तयार करणे आवश्यक असते. मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्वी विचार करणे आवश्यक असते. मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांची मुलाखतपूर्वीची भेट निश्चित मुलाखत यशस्वी करण्यास सहाय्यभूत ठरते. दुसरा प्रश्न किंवा कृती आहे, माहितीपत्रकाच्या रचनेची 2 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: पहिलं वैशिष्ट्य, सुसंगत व अचूक माहिती. नावच माहितीपत्रक असल्याने माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत, अचूक माहिती दिली गेली पाहिजे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती, उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्त, चुकीची माहिती असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीय असली पाहिजे, तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा. दुसरं वैशिष्ट्य आहे, उपयुक्तता व परिणामकारक दक्षता. आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याची दक्षता घेतली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे उपयोग मूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल? तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या, ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते. माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारले आहेत का? दुधातील भेसळ ही अशी ओळखा या वाक्यांकडे वाचकांचे लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते. पुढचा प्रश्न आहे, अहवालाची प्रमुख 4 अंगे लिहा. उत्तर: 1. प्रास्ताविक. इथे खालील बाबींचा म्हणजे मुद्दे, विषय समावेश असणे अपेक्षित आहे. समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षाचे नाव व पद, प्रमुख पाहुण्यांचे नाव, पद, समारंभाच्या आयोजकांचे नाव व पद, अन्य उपस्थितांचा उल्लेख. या सर्वांचे शाब्दिक स्वागत, दीपप्रज्वलन किंवा प्रतिमापूजन किंवा ईशस्तवन किंवा स्वागतगीत यांचाही उल्लेख प्रास्ताविकात केला जातो. नंबर 2. अहवालाचा मध्य. कार्यक्रमाचे, समारंभाचे नियोजन, कोणाकोणाचा सहभाग होता, नेमके कोणकोणते उपक्रम झाले, त्या उपक्रमांचे फलित काय मिळाले, या संदर्भात पुढील योजना, नियोजन काय असणार आहे याबाबत क्रमबद्ध, मुद्देसूद विवेचन करणे अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचे आणि शिक्षकांचे मनोगतही इथे लिहिणे अपेक्षित असते. प्रमुख पाहुण्यांचे विचार, अध्यक्षांचे भाषण, निवडक 2-3 उपक्रमांच्या सादरीकरणावरील भाष्य, पारितोषिक वितरण समारंभ यांचा उल्लेख अपेक्षित असतो. 3. अहवालाचा शेवट. कार्यक्रम, समारंभ कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचा उल्लेख अहवालात करावा. याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्वीता यासंबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे अपेक्षित असते. 4. अहवालाची भाषा. मराठी भाषेचे स्थान, महत्त्व, सद्यस्थिती याबाबतीत आयोजित केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहावा. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादीनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. त्यानुसार त्या क्षेत्रातील अहवालाची ठराविक भाषा विकसित झालेली असते. अशा ठराविक भाषेचा वापर अहवाल लेखनात करताना केला जातो. पुढचा प्रश्न आहे, वृत्तलेख लिहिताना वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या कोणत्याही 2 बाबी लिहायच्या आहेत. उत्तर:
एक, वृत्तलेख वाचकाच्या जिज्ञासापूर्तीची महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बातमीत ते जे अस्पर्शित आहे ते शोधून त्याचा सविस्तर आढावा वृत्तलेख घेत असतो. 2, वाचक नेहमी वर्तमानपत्रीय लेखनात मूलभूत घटक ठरलेला आहे. वृत्तलेखात वाचकाची अभिरुची प्राधान्याने लक्षात घेतली जाते. 3, वृत्तलेखात तात्कालिकता हा मुद्दाही लक्षात घेतला जातो. वृत्तलेख नैमित्तिक असतो. 4, वृत्तलेखाचे कारण लक्षात घेऊन वाचक वृत्तलेख वाचत असतो. वृत्तलेखाच्या आराखड्यातून वृत्तलेखाचे वेगळेपण अधोरेखित करता येते. यासाठी वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते. 5, वृत्तलेखाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा विचार करावा लागतो. 6, वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो त्यासोबतच समर्पक छायाचित्रांची यथोचित मांडणी महत्त्वाची असते. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी मांडणीचा वाटा महत्त्वाचा असतो. 7, वृत्तलेखात शैली या घटकावरही लक्ष द्यावे लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यातून वृत्तलेखातून अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते. 8, वृत्तलेखाच्या भाषेचा विचारही अपेक्षित असतो. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 पैकी 10 गुण आहेत आणि मुद्दे दिलेले आहेत त्यावरून उत्तर लिहायचं आहे. 1, खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते स्पष्ट करा. मुद्दे आहेत: मुलाखतीच्या प्रश्नांची रचना, प्रश्नांमुळे निर्माण होणारे वातावरण, मुलाखतकाराची प्रश्न विचारण्यासंबंधीची पूर्वतयारी, मुलाखत घेणाऱ्याचे हावभाव, वेळेचे बंधन अनिवार्य. दुसरा प्रश्न आहे: खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाचे स्वरूप लिहा. माहितीपत्रक म्हणजे जनमत आकर्षित करणारे लिखित माध्यम, ग्राहकांना होणारे फायदे, माहितीपत्रकाचा हेतू, वेगळेपण व वैशिष्ट्य. तिसरा प्रश्न किंवा कृती आहे: खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. वस्तुनिष्ठता व सुस्पष्टता, विश्वसनीयता, भाषेचा सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. आणि 4, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयाच्या स्रोताविषयी माहिती लिहा. बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी किंवा संभाषण, सूक्ष्म निरीक्षण, निरीक्षणातून समोर आणले जाणारे घटक या मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहायचे. त्यातलं पहिलं: खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते स्पष्ट करा. मुलाखतीच्या प्रश्नांची रचना, प्रश्नामुळे निर्माण होणारे वातावरण, मुलाखतकाराची प्रश्न विचारण्यासंबंधीची पूर्वतयारी, मुलाखत घेणाऱ्याचे हावभाव, वेळेचे बंधन अनिवार्य. उत्तर पाहू. 1, मुलाखतीच्या प्रश्नांची रचना आणि वातावरण. मुलाखतीसाठी प्रश्नांची रचना सुयोग्य, स्पष्ट व सुसंगत असली पाहिजे. प्रश्न थेट आणि महत्त्वाचे असावेत जेणेकरून मुलाखत दिली जाणाऱ्या व्यक्तीला उत्तर देणे सोपे जाईल. प्रश्नांमुळे नकारात्मक किंवा अस्वस्थ वाटणारे वातावरण निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. 2, मुलाखतकाराची प्रश्न विचारण्यासंबंधी पूर्वतयारी. मुलाखतकाराने संबंधित विषयाचा अभ्यास करूनच मुलाखत घ्यावी. संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी, कार्यक्षेत्र तसेच विषयाची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. पूर्वतयारीमुळे मुलाखत अधिक प्रभावी आणि माहितीपूर्ण होते. 3, मुलाखत घेणाऱ्याचे हावभाव. मुलाखत घेताना मुलाखतकाराचे हावभाव, देहबोली आणि आवाजाचा टोन सकारात्मक असावा. शांत आणि आत्मविश्वासपूर्ण आणि विनम्र स्वरूपाची मुलाखत अधिक यशस्वी ठरते. डोळस संपर्क ठेवणे आणि उत्तरांना सकारात्मक प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. 4, वेळेचे अनिवार्य बंधन. मुलाखतीसाठी ठरलेल्या वेळेचे योग्य नियोजन असले पाहिजे. वेळेचा अपव्यय न करता मुद्देसूद आणि नेमके प्रश्न विचारणे आवश्यक आहे. मुलाखत फार लांबणाऱ्या स्वरूपाची होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी. पुढचा प्रश्न आहे: खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाचे स्वरूप लिहा. माहितीपत्रक म्हणजे जनमत आकर्षित करणारे लिखित माध्यम, ग्राहकांना होणारे फायदे, माहितीपत्रकाचा हेतू, वेगळेपण व वैशिष्ट्य. 1, माहितीपत्रक म्हणजे काय? माहितीपत्रक हे संक्षिप्त, आकर्षक आणि महत्त्वपूर्ण माहिती असलेले लिखित माध्यम आहे. त्यामध्ये ग्राहक, समाज किंवा विशिष्ट गटांसाठी उपयुक्त माहिती सादर केली जाते. उत्पादन, सेवा, सामाजिक जागरूकता, आरोग्य, शिक्षण इत्यादी क्षेत्रामध्ये माहितीपत्रकाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. 2, जनमत आकर्षित करणारे लिखित माध्यम. माहितीपत्रकाचे मुख्य उद्देश लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांना विशिष्ट माहिती उपलब्ध करून देणे हा असतो. हे आकर्षक असावे जेणेकरून लोक त्यावर लक्ष देतील आणि त्यातील माहिती जाणून घेण्यास इच्छुक होतील.
चित्रे, ग्राफिक्स, रंगीत डिझाईन, ठळक मथळे आणि सोपी भाषा यांचा उपयोग करून हे प्रभावी बनवले जाते. क्रमांक 3, ग्राहकांना होणारे फायदे. 1. माहितीपत्रकामुळे ग्राहकांना विशिष्ट सेवा किंवा उत्पादनाविषयी सविस्तर माहिती मिळते. 2. ते समाजातील लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करते. 3. जर ते व्यवसाय किंवा उत्पादनविषयक असेल तर ग्राहकांना त्या उत्पादनाचे फायदे समजण्यास मदत होते. 4. माहितीपत्रकाद्वारे ग्राहकांना विशेष सवलती, ऑफर्स आणि नवीन योजनांची माहिती पोहोचवता येते. 4. माहितीपत्रकाचा हेतू. 1. प्रसार आणि जनजागृती करणे. 2. व्यवसाय वृद्धी आणि उत्पादनांची माहिती देणे. 3. संघटनांच्या उपक्रमाबद्दल लोकांना माहिती देणे. 4. सामाजिक आणि शैक्षणिक उद्देशांसाठी लोकांना मार्गदर्शन करणे. 5. वेगळेपण व वैशिष्ट्ये. 1. संक्षिप्त आणि थेट माहिती. 2. आकर्षक डिझाईन आणि रंगसंगती. 3. स्पष्ट आणि समजण्यास सोपी भाषा. 4. ग्राहकाभिमुख आणि प्रभावी संप्रेषण साधन. पुढचा प्रश्न आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. वस्तुनिष्ठता व सुस्पष्टता, विश्वसनीयता, भाषेचा सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. उत्तर पाहू. 1. वस्तुनिष्ठता व सुस्पष्टता. अहवालात तथ्यांवर आधारित अचूक आणि स्पष्ट माहिती दिली जाते. अनावश्यक विवरण टाळून मुद्देसूद आणि सुस्पष्ट मांडणी केली जाते. अहवाल हा भावनिक किंवा व्यक्तिगत विचारांवर आधारित नसावा. 2. विश्वसनीयता. अहवालात दिलेली माहिती विश्वसनीय आणि सत्य असली पाहिजे. योग्य स्रोत, आकडेवारी, संशोधन व अभ्यासावर आधारित माहितीच अहवालात समाविष्ट करावी. 3. भाषेचा सोपेपणा. 1. अहवालाची भाषा सोप्या, थेट आणि समजण्यास सोपी असावी. 2. अवघड शब्द आणि गुंतागुंतीच्या वाक्यरचना टाळाव्यात. 3. संक्षिप्त आणि प्रभावी संप्रेषणासाठी सरळ आणि साध्या भाषेचा वापर करावा. 4. शब्दमर्यादा. 1. अहवाल संक्षिप्त व मुद्देसूद असावा, कारण दीर्घ अहवाल कंटाळवाणे वाटू शकतात. 2. शब्दमर्यादा पाळून महत्त्वाची माहिती थोडक्यात आणि स्पष्टपणे मांडावी. 3. अनावश्यक वर्णन आणि अनावश्यक तपशील टाळणे आवश्यक आहे. 5. निपक्षपातीपणा. 1. अहवाल निष्पक्ष असावा आणि कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत किंवा राजकीय पूर्वग्रह असू नये. 2. फक्त तथ्य आणि निरीक्षण यावर आधारित निष्कर्ष द्यावा. 3. अहवालाने कोणताही अन्याय्य किंवा पक्षपातीपणा दर्शवू नये. पुढचा प्रश्न आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयाच्या स्रोताविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी किंवा संभाषण, सूक्ष्म निरीक्षण, निरीक्षणातून समोर आणले जाणारे घटक. उत्तर. 1. बातमी. वृत्तलेखाचे प्रमुख स्रोत म्हणजे वर्तमानपत्र, TV, रेडिओ आणि ऑनलाईन माध्यमांद्वारे मिळणाऱ्या बातम्या. एखादी महत्त्वाची घटना, सरकारी निर्णय, आपत्ती, वैज्ञानिक शोध, खेळातील घडामोडी यासारख्या विषयांवर वृत्तलेख लिहिला जातो. 2. व्यक्तिगत अनुभव. लेखकाच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित वृत्तलेख अधिक प्रभावी ठरतो. उदाहरणार्थ प्रवास, समाजसेवा, अपघात, आरोग्यविषयक समस्या यासारखे विषय लेखकाने अनुभवले असल्यास त्यावर तो अधिक तपशीलवार आणि जिवंत वृत्तलेख लिहू शकतो. क्रमांक 3. भेटीगाठी आणि किंवा संभाषण. एखादा तज्ज्ञ व्यक्ती, नेते, सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ किंवा सामान्य नागरिक यांच्यासोबतच्या संवादातून महत्त्वाची माहिती मिळू शकते. उदाहरणार्थ शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीविषयक समस्या, शिक्षकांशी चर्चा करून शिक्षणातील आव्हाने समजून घेता येतात. 4. सूक्ष्म निरीक्षण. एखाद्या घटनेचे किंवा परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून वृत्तलेख तयार करता येतो. उदाहरणार्थ शहरातील वाहतूक समस्या, बाजारातील महागाई, सार्वजनिक आरोग्य सुविधा यासारख्या विषयांवर निरीक्षणाच्या आधारे माहिती संकलित करता येते. 5. निरीक्षणातून समोर आणले जाणारे घटक. निरीक्षणातून उलगडल्या जाणाऱ्या समस्या, सामाजिक स्थिती, बदलते जीवनमान, पर्यावरणीय स्थिती यासारखे घटक वृत्तलेखाच्या स्वरूपावर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ वाढते प्रदूषण, हवामान बदल, तंत्रज्ञानाचा प्रभाव यासारखे विषय निरीक्षणातून अधिक स्पष्टपणे समोर येतात. विभाग 5. व्याकरण व लेखन. 20 गुण आहेत. व्याकरणाचे 10 गुण आणि निबंध लेखनाचे 10 गुण. आता पाहूया व्याकरण घटक व वाक्प्रचारावर 10 गुण आहेत. त्यातली कृती 5वी. सूचनेनुसार कृती करा. 1. योग्य पर्याय निवडा. हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखायचे 1 गुणांच्यासाठी. पर्याय दिलेले आहेत. 1. हा आनंद कुठे नसतो. 2. हा आनंद कुठे असतो. 3. हा आनंद सर्वत्र असतो का. 4. हा आनंद सर्वत्र नसतो का. इथे उत्तर घेतले. उत्तर आहे
एक पहिलं उत्तर हा आनंद कुठे नसतो, हे उत्तर बरोबर आहे. आणि सूचनेप्रमाणे सोडवा 1 गुण आहे. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, याचं विधानार्थी करायचं. त्याचं उत्तर आहे काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. इथे उत्तरं घेतलेली आहेत, समजून घ्या. तुमची चेक करून घ्या उत्तरं बरोबर आहेत का. पुढची दुसरी कृती आहे, त्यामध्ये योग्य पर्याय निवडायचा 1 गुणांच्यासाठी. नीलकंठ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय आहे 1 कर्मधारय समास, 2 द्विगु समास, 3 बहुव्रीही समास आणि 4 अव्ययी भाव समास. आणि उत्तर आहे बहुव्रीही समास. हे तिसरं उत्तर बरोबर आहे. नंतर दशदिशा या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण आहे. त्याचं उत्तर आहे द्विगु समास. दशदिशा द्विगु समास. इथे उत्तरं घेतलेली आहेत. क्रमांक 3 योग्य पर्याय निवडा 1 गुणाच्यासाठी. दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागवला या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. पर्याय 1 भावे प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 कर्मणी प्रयोग, 4 यापैकी नाही. आणि उत्तर आहे कर्मणी प्रयोग. हे तिसरं उत्तर बरोबर आहे. नंतर कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. 1 श्वेता गाणे म्हणते, 2 चालकाने वेगाला आवरावे, 3 समीरने बक्षीस मिळवले, 4 कष्टाची भाकर गोड लागते. आणि याचं उत्तर आहे श्वेता गाणे म्हणते. हे पहिलं, हे उत्तर बरोबर आहे. 1 गुणांच्यासाठी प्रयोग ओळखाची 2 वाक्य. क्रमांक 4 योग्य पर्याय निवडा 1 गुण. फुलगळे फळ गोड जाहले, बीजनुरे डौलात तरू डुले, तेज जळे बग ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही खरी. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. अनन्वय, अतिशयोक्ती, अपनहुती, अर्थांतरण्यास. आणि उत्तर आहे याचं अर्थांतरण्यास अलंकार. नंतर न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ या वाक्यातील उपमान ओळखायचे 1 गुणाच्यासाठी. आणि उपमा आहे चंद्रमा. इथे उत्तरं घेतलेली आहेत. प्रश्न क्रमांक 5 जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. 1 गुण आहे. पर्याय आहे खूपच फरक असणे, खूपच मोठा पराक्रम करणे, खूप तुलना करणे, खूप चर्चा करणे. यापैकी याचं उत्तर आहे खूपच फरक असणे. हे पहिलं उत्तर आहे. आणि जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्प्रचाराचा उपयोग करा. इथे सूचना दिलेली आहे, योग्य वाक्यात उपयोग करायचं गुण मिळेल. तर तुम्ही करू शकता. मी आणि माझा मित्र आमच्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे 1 गुणांच्यासाठी. किंवा यापेक्षा वेगळं वाक्य तुम्ही लिहू शकता. आणि शेवटचा प्रश्न किंवा कृती आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 200 ते 250 शब्दात निबंध लिहा 10 गुणांच्यासाठी. 1 उत्साहाचा झरा माझी आई, 2 माझा आवडता ऋतू, 3 मी रस्ता बोलतोय, 4 आंतरजाल किंवा इंटरनेट शाप की वरदान आणि 5 शाळा बंद पडल्या तर. हे निबंध तुम्ही यापैकी कुठला एक लिहू शकता. निबंध मात्र मी यात घेतलेले नाहीत. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 12वी बोर्ड परीक्षेची कृतीपत्रिका सोडवलेली आहे. तुमची चेक करून घ्या किती गुण पडतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणतं बरोबर आलं, कोणतं चुकलं, तुमचा काय अनुभव होता ह्या कृतीपत्रिकेबाबत तो तुम्ही व्यक्त करू शकता. पुढील परीक्षेसाठी तुम्हाला, पुढील विषयांच्या पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.